काल एरंडोलच्या बाजारला गेलतो की नाही, त्याचं कॅरेट हायच गाडीवर होतं, त्यामुळे तेच कॅरेट घेऊन की नाही माझ्याकडे आलो आणि आल्यावर की नाही सगळ्यात पहिला आता भाजी काढायसाठी की नाही मेथीच्या भाजीपाशी आलो, कारण आज संध्याकाळी की नाही बेडकेचा बाजार होता, त्यामुळे आता भाजी घेऊन की नाही बेडकेच्या बाजारला जायचं होतं. त्यामुळे आता सकाळी लवकर की नाही भाजी काढायला पण चालू केलतो. आता इकडे तर मी सकाळी लवकर भाजी काढायला चालू केलतो, पण इकडे 10-11 वाजेल तसं एवढं ऊन पडाल की काय कळीनं झालं. तरी पण की नाही कसं तर करून 11-12 वाजेपर्यंत एक 72 पेंड्या काढलेलो आणि मग राहिलं होतं ती का म्हणजे भाजीला स्वच्छ धुवायचं. आता कधी पण भाजी धुताना की नाही मी एकदा नाही दोनदा धुत असतोय, कारण असं भाजी स्वच्छ पण होते आणि दिसायला पण भारी दिसते. त्याच्यामुळेच की नाही जरा भाजी धुवायला पण जरा उशीरच लागतोय. नंतर मग आपली सगळ्यात पहिला भाजी तीन धुवून झाल्यावर की नाही घरी जाऊन जेवण केलं आणि मग जेवण करून तीन तेवढंच बसलोच होतो, तेवढ्यात 3 पण वाजलेलं आणि मळ्यात पण की नाही काकांनी करड्याची भाजी तीन आणून ठेवलेली. आता सगळ्यात पहिला तरी की नाही सगळी भाजी तीन असं कॅरेटात भरून घेतलो आणि मग आपलं भरलेलं कॅरेट की नाही सगळं गाडला बांधून तीन आपलं बाजारला निघालो. तेवढ्यात मध्ये एकदम जाताना की नाही दाद्या पण दिसलेला, मग आम्ही दोघंच की नाही बाजारात येऊन पोहोचलो. आता असं बाजारात की नाही बसायला जरा जागा चांगलीच गावलेली, त्यामुळे की नाही विकायला पण जरा लईच भारी झालं. आता इथे असं या कॅरेटवर बसून की नाही मस्त पैकी विकायला पण चालू केलं आणि इथं असं बाजारात बसून विकायची जी मजा येते की नाही ती खरंच लई भारी असते. पण आता खरं सांगायचं म्हटलं तर की नाही 100% पोरातले 90% पोरांना असं बाजारात बसून विकायला की नाही लाज वाटत असते. पण आता कधी पण की नाही आपल्या आयुष्यात पैसे कमवायसाठी तर कधीच लाजायचं नाही. आता राहिला विषय म्हणजे बाजारात बसून विकायचा. आता आपण स्वतः पिकवले म्हटल्यावर तर आपल्याला विकायला पण काय अडचण येत्या, त्यामुळे कधी आयुष्यात की नाही लाजायचं नाही, काय नाही, आपलं कष्ट करत जायचं, कधी तर फळ मिळेलच की. बाकी मग आता 8 वाजेपर्यंत की नाही सगळं भाज्यातून विकून संपवलेलं, मग तिथलं सगळं एकदाच आवरून तीन की नाही आपल्या गाडला तेवढं तेल घातला, नंतर घरी निघालो. मग आता कोण कोण फॉलो केलं नसेल की नाही त्यांनी फॉलो पण करून घ्या.